4 वर्षे ती त्याच्यासोबत काम करत होती, पण नीतीने तिची ओळख त्याच्याशी खूप आधीच करून दिली होती. विजय त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात व्यस्त होता. इतक्यात दरवाजा हळूच आत ढकलत प्रतिभा गोड आवाजात म्हणाली, "मे आय कम इन सर?" तिचा गोड आवाज ऐकून विजयने लॅपटॉपमध्ये खुपसलेले आपले डोके वर काढले आणि डोळे वर करून प्रतिभाकडे पाहत म्हणाला, "प्लीज कम इन." प्रतिभा त्याच्या टेबलाजवळ येताच त्याला म्हणाली, "बाहेर तुमचे बाबा आलेत तुम्हाला भेटायला." ते ऐकताच चेहरा निर्विकार करून विजय प्रतिभाला म्हणाला, "त्यांना बाहेरच थांबव. माझं काम आटपलं की तुला सांगतो. मग पाठव त्यांना आत." त्यावर प्रतिभा आश्चर्याने म्हणाली, "पण सर, ते तुमचे बाबा आहेत." त्यावर विजय किंचित रागावून तिला म्हणाला, "तुला सांगितलं तेवढं कर. ते इथे त्यांच्या मुलाला भेटायला नाही आलेत. ते भेटायला आलेत उद्योगपती विजय मराठेला. तू जा आणि त्यांना काही चहा पाणी हवंय का ते विचार आणि मी फोन केला की त्यांना आत पाठव." त्यावर प्रतिभा "ओके सर" म्हणत दरवाजा ओढून घेत बाहेर गेली. बाहेर चारही बाजूला नजर फिरवून सोप्यावर शांत बसलेले विजयच्या बाबांच्या जवळ जात प्रतिभा म्हणाले, "बाबा, सर जरा कामात आहेत. थोड्या वेळाने काम आटपलं की ते तुम्हाला भेटतील. तोपर्यंत तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी?" त्यावर विजयचे बाबा चहा म्हणताच प्रतिभाने मनीषाला हाक मारली आणि बाबांसाठी चहा आणि नाश्ता आणायला सांगितला. प्रतिभा फोनजवळच सोप्यावर बाबांपासून काही अंतरावर बसली. काहीतरी बोलावं म्हणून बाबा प्रतिभाला म्हणाले, "मुली, तुझं नाव काय?" त्यावर प्रतिभा गोड आवाजात म्हणाली, "प्रतिभा." "छान नाव आहे. इथे किती वर्ष काम करतेस?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "गेली 4 वर्ष." "तुझे साहेब फार रागावत नाहीत ना?" त्यावर प्रतिभाने मानेनेच नकार दिला. "म्हणजे रागावतात. साक्षात जमदग्नीचा अवतार आहे तो. बरीच वर्ष प्रत्यक्ष भेटला नाही म्हणून भेटायला आलो. तर तो आता इतका मोठा झालाय की प्रत्यक्ष जन्मदात्या बापालाही भेटण्यासाठी वाट पाहायला लावतोय." ते गालात गोड हसत म्हणाले. त्यावर प्रतिभा काहीतरी बोलणार इतक्यात मनीषा चहा नाश्ता घेऊन आले आणि समोरच्या टेबलावर ठेवून चटकन निघून गेले. प्रतिभाने स्वतः चहाचा कप बाबांच्या हातात दिल्यावर त्याने प्रतिभालाही चहा घेण्याची विनंती केली. चहा पिता पिता समोरच्या भिंतीवरील काचेच्या कपाटातील शेकडो पुस्तके पाहत बाबा प्रतिभाला म्हणाले, "ही पुस्तके कोण वाचतं?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "सर वाचतात कधीकधी संदर्भासाठी." त्यावर बाबा म्हणाले, "विजय उद्योगपती नसता झाला तर या पुस्तकात त्याचीही 10-12 पुस्तके नक्की असती." त्यावर प्रतिभा, "ती कशी म्हणतात?" बाबा आश्चर्याने म्हणाले, "म्हणजे तुला माहीत नाही का? तुझा जमदाग्नी असणारा बॉस चांगला कवी आणि लेखकही आहे ते. कित्येक दिवाळी अंकात त्याचे लेख, कथा आणि कविता प्रकाशित झालेले आहेत. मी त्याला त्याचे लिखाण थांबवून इतर उद्योग करायला सांगितले म्हणून त्याचा माझ्यावर राग आहे. उद्योगपती म्हणून तो यशस्वी होणार याची मला खात्री होती, कारण माझ्यासोबत त्याने अनेक छोटे मोठे उद्योग केले होते ज्यात कधीच आम्हाला तोटा झालेला नव्हता. पण त्याने लेखक आणि कवी होण्याचं मनावर घेतलं आणि त्याचे भिकेचे डोहाळे सुरू झाले. माझा राजासारखा राहणारा मुलगा कंगाल माणसासारखं जीवन जगू लागला. मला ते पाहवलं नाही, कारण मला त्याला फक्त आणि फक्त राजासारखं जगताना पाहायचं होतं, जसं आता जगतोय. तो लेखक म्हणूनही यशस्वी झालाच असता, पण कदाचित आज त्याच्याकडे जे काही आहे ते नसतं. मी त्याला साहित्यापासून दूर केलं आणि तो सर्वांपासून दूर झाला, अगदी जवळच्या माणसांपासूनही. पूर्वीही दिवसरात्र खपायचा आणि आजही दिवसरात्र खपतोय. फक्त पूर्वी त्याला त्या खपण्यातून आनंद मिळायचा, जो आता मिळत नाही. आता मिळतोय तो फक्त पैसा. इतकं सगळं मिळूनही तो सुखी समाधानी नाही. प्रतिभा, तुला काय वाटतं, तुझे सर लग्न करतील की नाही?" त्यावर प्रतिभा किंचित संकोचून म्हणाली, "त्यावर मी भाष्य नाही करू शकत, कारण आमच्यात खाजगी विषयावर अजिबातच बोलणं होत नाही आणि सरांना ते आवडतही नाही. तू का नाही अजून लग्न केलंस?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "माझ्या विधवा आईची आणि माझ्या 3 लहान बहिणींची जबाबदारी आहे माझ्यावर. त्या जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत." त्यावर बाबा म्हणाले, "ती स्वयंपाकीण, काय तिचं नाव?" "हां, मनीषा. तिला यापूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. तुम्ही दोघी दिवसभर त्याच्यासोबत असता, पण तो रात्रीच्या जेवणाचं काय करतो?" त्यावर प्रतिभा म्हणाली, "सर सहसा बाहेरचं काही खात नाहीत. मनीषा त्यांचा रात्रीचा स्वयंपाकही बनवून जाते." "अगं,
पण तुझ्या सरांना आपली माणसे सोडून असे एकाकी राहण्याची काही गरज आहे का? लग्न कर सांगतो तर तेही ऐकत नाही. म्हणतो मला लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर घालायची नाही. मला सांग, त्याच्या 1-2 पोरांनी असा देशाच्या लोकसंख्येत काय फरक पडणार आहे? त्यावर प्रतिभा म्हणाली, माफ करा बाबा, पण तुमच्या या मताशी मी सहमत नाही. सरांसारखा जर प्रत्येकाने देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता तर आज आपला भारत देश प्रगत राष्ट्र असता. माझ्या बाबांनी नाही का मुलाच्या हव्याच्या पोटी आम्हा 4 मुलींना जन्म दिला आणि स्वतः गेले वर माझ्या स्वप्नांची राख रांगोळी करून. त्यावर थोडा वेळ विचार करून बाबा म्हणाले, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. विजयने नुसतं लग्न केलं आणि मुलांना जन्माला नाही घातलं तरी चालेल मला. त्यावर प्रतिभा काहीतरी बोलणार इतक्यात फोन खणखणला. विजयने फोनवर प्रतिभाला बाबांना आत पाठवायला सांगितले आणि ते आत असेपर्यंत आत आणखी कोणाला न पाठवण्याची सूचनाही दिली. प्रतिभा बाबांना सरांनी तुम्हाला आत बोलावले म्हणताच बाबा विजयच्या केबिनच्या दिशेने गेले. विजय त्यांची वाट पाहत दारातच उभा होता. ते दारात पोचताच त्यांना खुर्चीत बसायला सांगितले. ते बसल्यावर तो त्याच्या खुर्चीत बसला. विजयच्या कॅबिनमध्येही बरीच पुस्तके होती, काही प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हेही होती, पण ती सारी उद्योगाशी संबंधित होती. विजयला साहित्यिक म्हणून मिळालेल्या प्रमाणपत्रांचा आणि स्मृतिचिन्हांचा त्यात समावेश नव्हता. ते पाहून बाबा विजयला म्हणाले, तुझ्या कवितांना आणि कथांना मिळालेल्या प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे इथे दिसत नाहीत. त्यावर विजय किंचित रागातच म्हणाला, हे ऑफिस विजय मराठे नावाच्या साहित्यिकाचं नाही, तर विजय मराठे या उद्योगपतीचं आहे. माझ्यातील साहित्यिक त्या दिवशीच मेला, ज्या दिवशी मी मनाशी फक्त आणि फक्त रोजच्या तुमच्या टोमण्याला वैतागून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे माझ्यावरचा तुझा राग अजून शांत झालेला नाही? त्यावर विजय म्हणाला, नाही, तो कधीच शांत होणार नाही. मला स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, देशासाठी जगायचं होतं. काहीतरी भरीव कार्य करायचं होतं. पण तुम्ही माझी किंमत पैशात केलीत, तेव्हा माझा नाईलाज झाला. एक बेवडा आणि एक लेखक यांचीही तुलना होऊ शकते हे तुमच्यामुळेच मला कळलं आणि त्या क्षणी मी पैशाने माझी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला. आता कशाला रडताय? तुमचं स्वप्न पूर्ण झालं ना? माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली म्हणून काय झालं? त्यावर बाबा विजयला म्हणाले, माझा तुझ्या स्वप्नांना कधीच विरोध नव्हता, पण सध्याच्या स्वार्थी जगात पैशाअभावी तुझ्यावर कोणते संकट ओढावू नये असं मला वाटत होतं. आज तू जितका श्रीमंत झाला आहेस तितका श्रीमंत तू व्हावास हे मला अपेक्षित नव्हतं. पहिला तू लिखाणाच्या मागे वेडा झाला होतास, आता पैशांच्या मागे वेडा झाला आहेस. मला जे अपेक्षित होतं ते झालेलं नाहीस. तू संसारात रमावंस असं मला वाटत होतं, पण तू कालही संन्याशी होतास आणि आजही संन्याशीच आहेस. बाबांचे बोलणे मध्येच थांबवत विजय म्हणाला, ते जाऊ दे, आज तुम्ही मला भेटायला इथे का आलात? जे काही होतं ते फोनवरच बोलायचं ना, उगाच तस्ती कशाला घ्यायची? त्यावर बाबा म्हणाले, इथे जवळच एक काम होतं. म्हटलं तुझं ऑफिस इथून जवळच आहे तर भेटूनच जाऊया. पत्ता नव्हता माझ्याकडे म्हणून अजयला फोन केला, त्याने दिला पत्ता. आता रमेशकडे जाणार आहे, तिथून कविताकडेही जाणार आहे. बरेच दिवस झाले विशालला पाहिले नाही आणि आता त्याचा वाढदिवसही जवळ आला आहे ना. तुझी आई तुझी सारखी आठवण काढत असते. एकदा वेळ काढून गावी येऊन तिला प्रत्यक्ष भेटून जा. त्यावर विजय म्हणाला, आता प्रत्यक्ष काय भेटायचं? रोजच तर आम्ही पाहतो एकमेकांना फोनवर. त्यावर बाबा म्हणाले, हो, या फोनमुळे माणसे जवळ आली, पण त्यांची मने मात्र लांब गेले. आता मला खरंच वाटते तू लेखक होतास तेच बरं होतं. निदान तेव्हा तू मनाने विचार करायचास, पण आता तू डोक्याने विचार करतोस आणि तुझ्या खर्च होणाऱ्या मिनिटांचा पैशात हिशोब ठेवतोस. बाप म्हणून तुला काही सांगण्याचा अधिकार मला आहे की नाही मला माहीत नाही, तरीही ऐक. आता एकदा तरी मागे वळून बघ. माझ्यासाठी नाही, तुझ्या आनंदासाठी. चल, मी निघतो. कधी जमलं आणि गावी येणार असशील तर कळव. आता सरळ रमेशकडे जाणार आहे आणि 4-5 दिवसांनी गावी जायचं म्हणतोय. त्यावर विजय म्हणाला, थांबा, मी प्रतिभाला सांगतो. ड्रायव्हर सोडेल तुम्हाला गाडीने अजयच्या घरी. त्याने तिथूनच प्रतिभाला फोन करून सांगितले. प्रतिभा थोड्या वेळाने आत येऊन म्हणाली, गाडी तयार आहे सर. बाबा प्रतिभासोबत बाहेर गेले. वाटेत ते प्रतिभाला म्हणाले, तुझा साहेब कधी आम्हाला भेटायला गावी आलाच तर तूही ये, त्याच्यासोबत शक्य झालं तर.
त्यावर मानेनेच होकार देत प्रतिभा गोड हसली. बाबा निघून गेल्यावर प्रतिभा विजयच्या केबिनमध्ये गेली आणि विजयला म्हणाली, बाबा गेले हां ड्रायव्हरसोबत. सर, तुमचे बाबा फारच गोड आहेत. त्यावर विजय म्हणाला, हो, जगासाठी ते गोडच आहेत, पण माझ्यासाठी मात्र ते कडू कारलं आहेत. माझं सारं आयुष्य कडू करून सोडणारे. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर, आज तुम्हाला काय कमी आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागावलात? त्यावर विजय म्हणाला, प्रतिभा, ते तुला नाही कळणार. त्यावर प्रतिभा किंचित उत्साहात म्हणाली, सर, बाबा म्हणत होते की तुम्ही पूर्वी लेखकथा आणि कविताही लिहायचात. माझा तर माझ्या कानावर विश्वासच बसला नाही. तुमच्यासारखा रागीट माणूस कविताही लिहू शकतो हे मला तर अजूनही खरं वाटत नाही. ते ऐकून विजयने आपल्या समोरच्या टेबलाच्या खाणात हात टाकला आणि एक पुस्तक बाहेर काढलं आणि ते प्रतिभाच्या हातात दिले. प्रतिभाने ते पुस्तक आश्चर्याने पाहिले तर तो एक कविता संग्रह होता. त्या कविता संग्रहाचे नाव होते प्रतिभा आणि त्या पुस्तकाचा कवी होता विजय मराठे. ते पुस्तक पाहत प्रतिभा म्हणाली, मी हा कविता संग्रह घरी घेऊन जाऊ का? त्यावर विजय म्हणाला, हो, तुलाच वाचण्यासाठी दिलाय. तुला खरं वाटत नाही ना की मी कविताही लिहू शकतो हे? पण सर, ही प्रतिभा कोण आहे? त्यावर विजय म्हणाला, फालतू प्रश्न विचारू नकोस. पण एक लक्षात ठेव, तुझं नाव फक्त प्रतिभा होतं म्हणून मी तुला माझ्याकडे कामाला ठेवलं, नाहीतर कदाचित ठेवलंही नसतं. त्यावर प्रतिभा काहीच न बोलता रागाने निघून गेल्यावर मनीषा विजयच्या कॅबिनमध्ये चहा आणि नाश्ता घेऊन आली असता विजयने तिच्याकडे तिच्या मुलांची चौकशी केली आणि प्रतिभा गेली का घरी म्हणूनही चौकशी केली. त्यावर मनीषा म्हणाली, प्रतिभा आत्ताच गेली, जरा रागात दिसत होती. तुम्ही काही म्हणालात का साहेब तिला? त्यावर विजय म्हणाला, छे ग, माझा कविता संग्रह तिला वाचायला दिला. त्यावरचं प्रतिभा नाव पाहून मला प्रश्न विचारला, तर मी तिला म्हणालो, तुझं नाव प्रतिभा आहे म्हणूनच मी तुला कामाला ठेवलं. त्याचा राग आला असेल कदाचित तिला. तसंही मी ठरवूनही तिच्यावर रागावू शकत नाही, कारण ती फारच गोड आहे कवितासारखी. ती फारच साधीभोळी आहे. तिच्या मनात जे असते तेच तिच्या चेहऱ्यावर दिसते. तिचा चेहरा वाचायला फारच सोपा आहे. अशा माणसांचा काही लोक गैरफायदा उचलतात. ती आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. त्या व्यतिरिक्त ती बाकीच्या गोष्टीत कधीच नाक खुपसत नाही. 4 वर्षात तिला तू इथे स्वयंपाकीण म्हणून काम करतेस हे माहिती आहे, पण तू माझी मैत्रीण आहेस हे अजूनही माहीत नाही. माझ्या खाजगी आयुष्याबद्दल ती कधीच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल कधीच काही सांगत नाही. आज बाबा अचानक आले आणि तिच्या डोक्यात नको नको ते भरून गेले. त्यांनी तुला ओळखलं नाही ना? त्यावर मनीषा म्हणाली, ओळखलं असतं, पण मीच त्यांच्यासमोर फार काळ उभी राहिलेच नाही. उगाच तुझ्या लग्नाची जबाबदारी ते माझ्या खांद्यावर टाकायचे. त्यावर विजय म्हणाला, तेही खरं आहे. बाबांना वाटतं की मी आता बदललोय, माझ्यातला माणूस हरवून बसलोय. त्यावर मनीषा म्हणाली, मला नाही तसं वाटत, कारण मी न मागताही तू मला कितीतरी मदत केली आहेस. इतकेच काय, आपल्या कंपनीतही तू कित्येकांना न सांगता न मागता मदत केली आहेस. प्रतिभालाही तू किती सांभाळून घेतोस. तिच्या चुका तू स्वतः सुधारल्यास, पण तिला कधी एका शब्दाने बोलला नाहीस. पण आता प्रतिभा कामात फारच तरबेज झाली. तुझ्या गैरहजेरीत पण ती सारं सांभाळते. त्यावर विजय म्हणाला, मी मुद्दामच बाबांना इथे थांबायला सांगितलं नाही, कारण त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाहीत माझ्याकडे. म्हणूनच इतके वर्ष मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचेही टाळत होतो. मला जे जे मिळवायचं होतं ते सारं मी मिळवलं, पण आता या साऱ्यातही माझं मन रमेनासं झालं आहे. मी आता इतका मोठा झालो आहे की आता मला मनात असूनही लहानही होता येत नाही आहे. तुझ्या मनातील माझी प्रतिमा आणि प्रतिभाच्या मनातील माझी प्रतिमा यात कमालीचं अंतर आहे. तू माझ्यातील कवीला भेटलीस, जो सतत कशाच्या तरी कोणाच्या तरी प्रेमात पडत होता, आणि प्रतिभा माझ्यातील उद्योगपतीला भेटली आहे, जो सतत पैशाच्या जोरावर काहीतरी मिळवण्यात गुंग असतो. तुझ्या नजरेत मी रसिक, तर प्रतिभाच्या नजरेत अरसिक आणि रुक्ष आहे. ते जाऊ दे, रात्री जेवणात काय केलं आहेस? त्यावर मनीषा म्हणाली, भेंडीचे भरीत केले आहे, तुझ्या आवडीचे. त्यावर विजय म्हणाला, तू जर मला पुन्हा भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं त्या देवालाच ठाऊक. माझं ऑफिस घरातच आहे म्हणून बरं, नाहीतर मला असं हवं तेव्हा हवं ते खायला प्यायला मिळालं असतं का?
बरं, आता उशीर झालाय, तू घरी जा, नाहीतर तुझा नवरा आणि सासू माझ्या नावाने बोंबा मारायचे. त्यावर गोड हसून मनीषा निघून गेल्यावर विजय आपल्या कॅबिनमधून बाहेर पडला आणि ताजातवाना होऊन हॉलमध्ये टी व्हीसमोर जाऊन बसला. त्याची आवडती मालिका पाहत. विजय मालिका फक्त एकटा असताना पाहतो, कारण कोणी त्याच्यावर हसू नये म्हणून. त्याचं हे गुपित फक्त घराच्या पहारेदाराला आणि ड्रायव्हरला माहीत होतं, कारण ते दोघेच तर त्याचे रात्रीचे सोबती होते. रात्री ड्रायव्हर आणि पहारेकरी त्याच्या हॉलमध्येच झोपत असत. त्या तिघांनी मिळून बऱ्याच पार्ट्या जोडल्या होत्या घरातल्या घरात, पण कोरड्या, ओल्या नाहीत. कधी त्यांच्या जोडीला विजयचे काही मित्रही असत. त्यांच्या बायका माहेरी गेल्या की. रात्री उशिरा जेवून विजय त्याच्या बेडरूममध्ये झोपायला जात असे. विजयच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी फक्त मनीषालाच होती. त्याच्या बेडरूमच्या भिंती सकाळी बाबाने चौकशी केलेल्या प्रमाणपत्रांनी आणि स्मृतिचिन्हांनी भरलेल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत लिहिलेल्या कविता, लेख आणि कथांची कात्रणे तिथे फ्रेम करून लावलेली होती. त्याची प्रकाशित पुस्तके तिथे व्यवस्थित मांडलेली होती. साहित्यिक म्हणून त्याने इतर मोठमोठ्या साहित्यिकांसोबत काढलेली छायाचित्रे छान फ्रेम करून लावलेली होती. मागील कित्येक वर्षात विजयने एक शब्दही लिहिला नव्हता, पण त्याने त्याचे वाचन मात्र थांबवले नव्हते. कित्येकदा तर तो वेड्यासारखे स्वतःचेच साहित्य पुन्हा पुन्हा वाचत बसत असे. वाचनाशिवाय तर तो जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हता. त्याच्या बाबांच्या घरात विजयच्या साहित्याला हक्काची जागा नव्हती. ती जागा मिळवण्यासाठी विजयने त्याच्या आयुष्यातील कित्येक वर्षांची किंमत मोजली होती. आज विजयला पैशामुळे मिळणारा मान सन्मान मिळत होता, पण विजयला साहित्यिक म्हणून मिळणारा मान सन्मान हवा होता. पण तरीही साहित्याला पूर्णपणे वाहिलेल्या साहित्यिकाच्या कामी येत होता, याचा फार आनंद होता. आता विजय टी व्हीवर त्याच्या आवडीच्या मालिका निवांत पाहू शकत होता. पण पूर्वी त्याच्या बाबांना आवडत नाहीत म्हणून त्याला मालिका पाहता येत नसत. खरं म्हणजे एखादी मालिका लिहिण्याचे त्याचे स्वप्न होते, पण ते अपूर्णच राहिले. विजयच्या मनात त्याच्या बाबांबद्दल प्रचंड तिरस्कार होता, कारण त्यांनी जाणते अजाणतेपणे त्याच्या अनेक स्वप्नांना सुरुंग लावला होता आणि काही स्वप्नांना विजयने स्वतः आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरुंग लावून घेतला होता. आता विजयच्या बाबांना विजयच्या एकाकी जगण्याची काळजी वाटत होती, पण हे एकाकी जीवन जगणं हेच तर विजयचं स्वप्न होतं. आता तो एका आलिशान शांत घरात एकटाच राहत होता. हेच तर त्याच्या स्वप्नातील घर होतं. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगता यायला हवं. त्याला जे वाटेल ते त्याला करता यायला हवं. आपल्या आयुष्याचा चांगला वाईट प्रत्येक निर्णय स्वतः घ्यायला हवा. स्वातंत्र्य देशात खऱ्या अर्थाने प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगता यायला हवे. म्हणूनच प्राणी पक्षी पाळणारी लोक विजयच्या डोक्यात जातात. इतकेच नव्हे तर माणसाने माणसांना स्वतःत गुंतवून ठेवणेही त्याला आवडत नाही. हेच कारण होतं ज्यामुळे विजय लग्न करणं टाळत होता. त्याला कोणावरही कोणतंच नातं लादायचं नव्हतं. मनीषा ही फक्त गरज म्हणून त्याच्याकडे काम करत नव्हती, तर तीही कधीकाळी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. ती जर अशिक्षित नसती तर कदाचित ती विजयच्या प्रेयसीची जागा घेऊही शकली असती. त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री त्याच्या प्रेमात पडलीच होती, पण विजय नेहमीच जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आला. विजयला कधीच सुंदर दिसणारी, रेखीव वगैरे प्रेयसी नकोच होती. त्याला त्याच्यावर नव्हे तर त्याच्या साहित्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती. एके दिवशी प्रतिभा विजयच्या केबिनमध्ये आल्यावर आज त्याचा मूड चांगला आहे पाहून म्हणाली, सर, तुमच्या कविता फारच सुंदर आहेत. माझ्या तिन्ही बहिणींना फारच आवडल्या. तिन्ही बहिणींना हा उल्लेख ऐकताच विजयचे कान टवकारले. काय? तिन्ही बहिणींना म्हणजे तुला 3 बहिणी आहेत? कधी म्हणाली नाहीस? त्यावर प्रतिभा म्हणाली, ते सांगण्याची कधी वेळच आली नाही. मग उगाच तुम्हाला सांगण्याचं काही कारणच नव्हतं ना. आणखी कोण कोण आहे तुझ्या घरी? त्यावर प्रतिभा म्हणाली, मी, माझी आई आणि माझ्या 3 लहान बहिणी. तुझे वडील? ते वारले 5 वर्षांपूर्वी. मग कुटुंबाची सारी जबाबदारी कोण सांभाळतं? त्यावर प्रतिभा म्हणाली, मीच सांभाळते. आई आणि बहिणीही त्यांच्या परीने हातभार लावतात, त्यांना जमेल तसा. एकदा का माझ्या बहिणी मार्गी लागल्या की मी मोकळी. त्यावर विजय म्हणाला, या भ्रमात राहू नकोस. या सगळ्यात तुझं आयुष्य संपेल, पण तू त्यातून मोकळी होणार नाहीस. आणि तू ज्यांच्यासाठी इतका त्याग केलास तेच तुला प्रश्न विचारतील.
तुला इतका त्याग कोणी करायला सांगितला? तुझ्या जीवावर तुझ्या बहिणी त्यांच्या आवडत्या पुरुषाचा हात पकडून जेव्हा निघून जातील तेव्हा तुझी आईच तुला म्हणेल, तूही एखाद्याचा हात धरून जायचं होतंस ना, तुला कोणी अडवलं होतं? तेव्हा तू स्वतःच्या मूर्खपणाला दोष देशील. माझ्यासारखा मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या प्रत्येक सुखाचा त्याग केला आणि एका क्षणाला तो माझा मूर्खपणा होता हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी माझी स्वप्ने, माझ्या आवडी सारे गुंडाळून हा आजचा उद्योजक विजय मराठे जन्माला घातला, ज्याला तू जमदाग्नी म्हणतेस. त्यावर प्रतिभा म्हणाली, पण सर, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कोणतीच कसर केली नाहीत. मीही करणार नाही. मग त्याचे परिणाम काहीही होत. बरं सर, तुमच्या आज 4 मीटिंग आहेत. त्यावर विजय म्हणाला, आजच्या मीटिंग संपवून मी माघारी येईपर्यंत तू ऑफिसमध्येच थांब. मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. संध्याकाळी विजयला यायला तासभर उशीरच झाला. प्रतिभा त्याची वाट पाहत विजयच्या कॅबिनमध्येच काम करत बसली होती. विजय ही घाईघाईत केबिनमध्ये आला. प्रतिभाशी जुजबी चर्चा केल्यावर मनीषाला चहा नाश्ता आणायला सांगितला. मनीषा नाश्ता घेऊन आल्यावर विजयने तिलाही घरी जायला सांगितले आणि प्रतिभासह चहा पिता पिता प्रतिभाला म्हणाला, आज घरी जायला उशीर झाला तर आई काळजी करेल ना? त्यावर प्रतिभा म्हणाली, नाही करणार. मी मगाशीच फोन करून सांगितलं की मला यायला उशीर होईल म्हणून. थोड्या वेळाने प्रतिभा जायला निघताच विजय तिला म्हणाला, प्रतिभा थांब, मी सोडतो तुला गाडीने. मी तिकडेच चाललोय. त्यावर प्रतिभा म्हणाली, नको सर, मी जाईन रिक्षाने. उगाच तुम्हाला त्रास कशाला? त्यावर विजय म्हणाला, मला कसला त्रास? मला तुला उचलून थोडीच घ्यायचं आहे. विजयचे हे शब्द ऐकून प्रतिभा किंचित पावरलीच, पण तिने स्वतःला सावरलं. गाडीत प्रवासात प्रतिभा आणि विजय एकमेकांशी अवाक्षरही बोलले नाहीत. ड्रायव्हरला प्रतिभाचं घर माहीत होतं, त्यामुळे त्याने प्रतिभाच्या घराजवळच काही अंतरावर गाडी थांबवली. प्रतिभा गाडीतून उतरल्यावर विजयही गाडीतून खाली उतरला. सहज औपचारिकता म्हणून ती विजयला म्हणाली, सर या ना घरी. प्रतिभाचे हे वाक्य ऐकताच विजय तिच्यासोबत खरंच निघाल्यावर मात्र प्रतिभाला फक्त भोवळ येण्याचीच बाकी होती. कारण विजयसारखा माणूस तिच्यासोबत तिच्या घरी यायला तयार होईल हे तिला अपेक्षितच नव्हते. आता विजयसोबत चालताना प्रतिभा देवाकडे एकच प्रार्थना करत होती की घरी सर्व ठीकठाक असावं. बहुधा ते नसणारच याची प्रतिभाला खात्री होती. प्रतिभा विजयसह तिच्या घराच्या दाराजवळ येताच आतून तिच्या बहिणीचे प्रेमळ भांडणाचे आवाज येत होते. प्रतिभाने दरवाजा ठोठावला असता प्रतिभाच्या सर्वात लहान बहिणीने दरवाजा उघडला. प्रतिभासोबत सुटाबुटातला पुरुष पाहून क्षणभर ती दचकली. त्यांना दारात पाहताच प्रतिभाच्या इतर दोन्ही बहिणींनी पटापट घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाची आवराआवर करायला घेतली. विजयकडे पाहत प्रतिभा म्हणाली, सर या ना आत. प्रतिभाने विजयसोबत तिच्या आईची आणि बहिणींची ओळख करून दिली. विजयने त्या घरात चोहीकडे एक नजर फिरवली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. प्रतिभाची आई विजयसाठी फ्रीजमधील पाणी घेऊन आली. विजय त्यांना म्हणाला, मी फ्रीजचं पाणी पित नाही. मला साधं पाणी आणा. आणि सर, चहा कॉफी काय घेणार? या प्रतिभाच्या बहिणीच्या प्रश्नाला विजय म्हणाला, कोरा चहा बनव, आलं घालून. प्रतिभाची लहान बहीण एका बाजूला बसून एका पुस्तकात पाहून एक चित्र काढण्याचा असफल प्रयत्न करत होती. ते पाहून विजय म्हणाला, मी काढू का? त्यावर त्याला नाही कसं बोलणार म्हणून प्रतिभाच्या बहिणीने तिची वही त्याच्या हातात दिली. पण विजय ते चित्र काढू शकेल अशी तिला खात्री वाटत नव्हती. पण काही मिनिटात सराईत चित्रकारासारखे विजयने ते चित्र रेखाटल्यावर प्रतिभानेही तोंडात बोटे घातली. चहा पिता पिता विजयने प्रतिभाच्या आईला प्रश्न केला, आई, जेवणात काय केलं आहे? त्यावर प्रतिभाची आई, भेंडीचे भरीत आणि पोळ्या केल्या आहेत. त्यावर विजय म्हणाला, भेंडीचे भरीत मला फार आवडते. एका पोळीसोबत थोडा आणता का प्लीज? ते ऐकताच प्रतिभाची आई भेंडीचे भरीत आणि पोळ्या घेऊन आल्यावर विजयने ते चवीने खाल्ले. निघता निघता विजय प्रतिभाच्या आईला म्हणाला, सॉरी हां आई, मी न सांगता अचानक आलो. माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला. त्यावर प्रतिभाची आई म्हणाली, त्रास कसला? अहो तुमचंच घर आहे असं समजा आणि कधीही आलात तरी चालेल. निघताना येतो मी. हे विजयचे शब्द प्रतिभाच्या हृदयाला भिडले. विजय निघून गेल्यावर प्रतिभाच्या जीवात जीव आला. नाहीतर तिचा जीव टांगणीला लागला होता.
प्रतिभाने तिला आलेला घाम पुसून विजयसाठी आणलेली थंड पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली. प्रतिभाची आई प्रतिभाला म्हणाली, हे काय प्रतिभा, तू उगाचच तुझ्या सरांना जमदाग्ने म्हणत असतेस. ते तर किती साधे सरळ, संस्कारी आणि दिसायलाही गोड आहेत. त्यावर प्रतिभा तिच्या आईला म्हणाली, तू एका भेटीत त्यांना काय ओळखणार. आमचे सर म्हणजे कोणालाही न उलगडलेले कोडा आहेत. ते अजून त्यांच्या बाबांनाही कळले नाहीत तर तुला काय कळणार. त्यांच्यासोबत 4 वर्षे मी काम करते, पण त्यांचे काही गुण मला आज कळतायत. त्या रात्री झोपताना कधी नव्हे तो प्रतिभा विजयबद्दल वेगळा विचार करू लागली होती. विजयचा ती नव्याने विचार करत होती. विजय नावाचा कोणी अनोळखी पुरुष अचानक आपल्या आयुष्यात आल्याचा तिला भास होत होता. अचानक विजयच्या ती प्रेमात पडते की काय असं तिला वाटू लागलं होतं. विजय तिला आता एक बॉस म्हणून नाही, पण एक पुरुष म्हणून आवडू लागला होता. पण त्या रात्रीनंतर प्रतिभाच्या मनात विजयबद्दल काहीतरी बदलू लागलं होतं. हा योगायोग तिच्यासाठी आनंद ठरणारा होता की वेदना. पुढे काय घडलं हे ऐकण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की ऐका. अशा कथा ऐकण्यासाठी आरो स्टोरी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.